व्हॅलेंटाईन्स डे वगैरे असं काही पटतच नाही. का? म्हणजे आता व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच प्रेम व्यक्त करायचं असं काही असतं का? बघा ना, प्रेमाला जातीचं बंधन नसतं, धर्माचं नसतं, वयाचं नसतं, जागेचं नसतं, कसलंच बंधन नसतं. मग दिवसाचं तरी कशाला? करेक्ट. आणि तसंही प्रेम हे कधी होऊ शकतं यार. एक्झॅक्टली. आणि कुणालाही होऊ शकतं. म्हणजे आयुष्यात फोकस असणाऱ्याला पण आणि नसणाऱ्याला पण. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, कुणावरही होऊ शकतं. करेक्ट. म्हणजे अगदीच ज्याच्याबरोबर आपली फुल ऑन दुश्मनी आहे ना, त्याच्या पण आपण प्रेमात पडू शकतो. हा, आता हा वेगळा मुद्दा आहे की एकदा प्रेमात पडलं ना की आपला पार्टनरच आपला एकदम चांगला मित्र होऊन जातो. एक्झॅक्टली. आणि कधी कधी मित्र सुद्धा चांगला पार्टनर होऊन जातो. करेक्ट आहे. एनिवे गाईज, व्हॉट डू यू थिंक? काय बेटर आहे, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? कसंही म्हणजे कसं आहे ना, लव्ह मॅरेज मध्ये लोक आधी प्रेमात पडतात आणि मग त्यांच्यात मैत्री होते. पण अरेंज मॅरेज मध्ये ना तसं अपेक्षित नसतं. त्यात कसं असतं, आधी चांगले मित्र व्हा आणि मग प्रेमात पडा. वाव यार, कन्सेप्च्युअली बघायला गेलं तर अरेंज मॅरेज किती मस्त वाटतं ना. पण तेच प्रॅक्टिकली विचार केला की आहेच परत तो सगळा तामझाम, लग्न, वरात, विधी अँड व्हॉट नॉट. ठीक आहे ग, दोज आर जस्ट रिच्युअल्स. पण या सगळ्यामुळे रिलेशनला फक्त नाव मिळतं. पण ऍक्च्युअल मध्ये ना, रिलेशन व्हायला मैत्री आणि प्रेम हसावंच लागतं. क्या बात आहे यार. व्हेरी नाईस यार, केवढं भारी बोललीस. कसं सुचतं तुला? हाय, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण एक महत्वाचं बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? बोल. तेच ज्याच्यासाठी हा आजचा दिवस असतो. ऍक्च्युली आय लाईक यू. सॉरी असं डायरेक्ट सांगतोय, बट आय रिअली लव्ह यू. हे तुझ्यासाठी. मी वाट बघेन तुझ्या उत्तराची. सर काय ते बोलणार रे का? काय यार सम्राट, आधीच लाईफ मध्ये काही वेगळं घडत नाही ना. कोणी व्हॅलेंटाईन डे ला विश करते ना कोणी रोज डे ला रोज देते. त्यात म्हंटल जरा फोन करूयात तुला, गप्पा मारूयात, तर तू काही इंटरेस्टच दाखवत नाहीयेस. अगं मग बरं आहे की लोक इंटरेस्ट दाखवायला लागले ना तर हिंदी वगैरे शिकायला लागते. फुकटची हाय मारी होते, तुला माहित नाही बाबा. काय 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 कुठं काय 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 नाही काय नाही. ते तू फोन कशाला केलेला? पार्टनर साठी. अरे म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला कोणी लाईफ पार्टनर होतेस का म्हणून विचारत नाहीये. म्हंटल ऍटलीस्ट फूड पार्टनर होतोस का म्हणून तुला तरी विचारावं. आपण तर तुझा परमनंट पार्टनर आहोतच की. हा, फूडवाला. हो ते तर आहे. एक काम कर रेणुका, तू मला कॅन्टीन मध्ये भेटते. ये बात, हेच ऐकायचं होतं मला तुझ्याकडून. येस येस भेटूया, जाम भूक लागलीये. ये कॅन्टीन मध्ये लवकर.
आपने भी लेटर लिखा है का? हाँ हो किसके लिए? किस बिसाठी काय ना तुमच्यासाठीच लिहिलंय हे मी, म्हणजे तुम्हाला वाचून दाखवण्यासाठी लिहिलंय हे मी. हाय दैया. हाय दैया काय? तो पढ़िए ना, ऐसे बिना पढ़े काहे जा रहे हो? हा ते आधी तुम्ही तुमचं दाखवा वाचू. नहीं नहीं, पहले आप आपका दिखाइए पढ़ के. नाही नाही, ते तुम्ही पहिलं तुमचं दाखवा. नहीं नहीं, पहले आप आपका बताइए पढ़ के. तुम्हारे को तुम अपना तुम्ही दाखवा ना आधी. ए काय दाखवा दाखवी करताय? हा ते हा नाही 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 नाही, ते लेटर वाचून दाखवण्याबद्दल बोलतोय आम्ही. लेटर? अरे एक्झामचे पेपर लिहायच्या वयात तुम्ही लव लेटर लिहिताय वय? या इकडे. आता दावतो तुम्हाला. या बघा. काय करतोय? अरे काय करताय? संस्कृती संवर्धन. आता जवळ या. काहे? आपका हमका भी जलाओगे का? अरे आपको नहीं, पूरी दुनिया को जलाएंगे सेल्फी निकाल कर. ये देखो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी श्यामची आई. कसं वाटतंय? बसला ना धक्का? पण हे सत्य आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी श्यामची आई पुस्तकाचं वाचन करून भारतीय संस्कृती संवर्धनाचा एक आगळावेगळा प्रयत्न सुरू केलाय तो सदू चव्हाण आणि त्यांच्या पार्टीचे बॅकबोन राजकुमार देशमुख यांनी. त्यांच्या या मोहिमेला युवा पिढीचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात विद्यार्थ्यांची काही मतं. काय सांगू शकाल तुम्ही श्यामची आई पुस्तकाबद्दल? श्यामचे हे पुस्तक खूपच वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी. प्रेमाची व्याख्याच बदलून टाकले या पुस्तकाने. तर तुम्ही पाल यांच्यासाठी प्रेमाची व्याख्याच बदललेली आहे. तुम्ही काय सांगाल? मला खरं तर हे पुस्तक वाचायचंच होतं, पण ते राजकुमार दादांमुळे सहज शक्य झालं. वा वा, तुम्ही काय सांगाल? एक नंबर कॉमिक. एक ऍक्च्युली सगळे हसत खेळत उपदेश दिलेत नाही यात, असं म्हणायचं होतं मला. कॉलेजमध्ये जी काही मोहीम चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? अत्यंत चुकीची मोहीम आहे. काय? हो, मुलांना असं जबरदस्ती पुस्तकं वाचायला लावणं चूकच आहे. हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मुलं या ठिकाणी पुस्तक वाचतायत ती स्वतःच्या मर्जीने वाचतायत. स्वतःच्या मर्जीने? काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? म्हणजे आम्ही केलेल्या मैत्रीपूर्ण आव्हानाला कसलं आव्हान? मुलांना धाक दाखवून त्यांना जबरदस्ती पुस्तकं वाचायला लावताय ना तुम्ही. सरळ सरळ चेहऱ्यावर दिसतं त्यांच्या. ए कॅमेरा खाली घे, खाली घे. कुणाच्याही प्रेम भावनेला रेड सिग्नल दाखवू शकत नाही आपण. तुम्ही कुठल्या चॅनलचे रिपोर्टर आहात का? नाही, मी कुठल्याही चॅनलचे रिपोर्टर नसले ना तरी या कॉलेजची कॉलेज क्लब रिपोर्टर. काय आपल्याला वाटलं तू परीची रूममेट आहेस. पण तू कशाला या समजा भानगडीत पडतेस? जा जा बाळा, अभ्यास कर. दादा अरे अभ्यासच करते मी तुमच्या मॉरल पॉलिसिंगचा. ते काय असतं? आपण करतोय ते का? हे सिलेबस मध्ये पण आले? नाही, सिलेबस मध्ये नाही आलं अजून, पण याच्या विरोधात उभे राहिलो नाही ना तर तुमचे मॉरल पॉलिसिंग सिलेबस मध्ये नाही पण आमच्या आयुष्यात येऊन बसेल. नाही, आणि त्याच्या विरोधात मी पेपर मध्ये लिहायचं ठरवलंय. आपण हे सगळं करतोय ती आपली संस्कृती टिकावी म्हणून. कुठली संस्कृती रे दादा? ती जिची फक्त गरज पडल्यावर तुम्हाला आठवण येते? का ती संस्कृती जिचा तुम्ही अर्धवट अभ्यास करून आता लोकांना वेठीस धरता? की ती संस्कृती जी काम झाल्यावर तुम्ही विसरून जाता?